राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये 1 तारखेला मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्याच्या प्रत्येक शहरामध्ये महाविकास आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडीसोबत आता नव्यानं मनसे जी आहे ती सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होते। आपण पाहतोय की सगळे शहराध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात। मनसेचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे त्याचबरोबर काँग्रेस हे सगळे नेते जे आहेत ते मोर्चाची तयारी करताना पाहायला मिळतात। आज तुम्ही महाविकास आघाडीसोबत मोर्चाची तयारी करताय, काय प्रमुख मुद्दा असणार आहे मोर्चा? नाही, महाविकास आघाडी असं म्हणता येणार नाही, परंतु हा मोर्चाची तयारी ही आपण सगळे पक्ष जे पक्ष संविधानाला मानणार आहेत, ज्याच्यात चोरी झालेली मतदारातील ते बाहेर खऱ्या अर्थाने राहुल गांधींचं कौतुक केलं पाहिजे। यांनी याची सुरुवात केली आणि सर्वजण ह्या ते सगळं आले आणि सर्व पक्ष आता जे भाजपच्या विरोधात आहेत ते सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही आज पुणे शहरामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या सर्वांना आमंत्रण दिलं। सर्वजण त्या बैठकीला उपस्थित झाले आणि 1 तारखेला मोर्चा कसा मोठा होईल, कसा सक्सेस होईल यासाठी आणि कसं निवडणूक आयोग प्रेशर येईल यासाठी या मोर्चाची तयारी छोटंसं काही केलंय की ज्या भागात मी राहतो म्हणजे कोरेगाव पार्क असेल, घोरपडी असेल, बोटकल प्लॉट असेल, ताडे रोड असेल, तिथे 1 ते 75 याद्या आहेत। 1 ते 75 याद्यामध्ये आम्ही सगळं पाहिलं गेलं तर 1 ते 75 याद्यामध्ये फक्त घर क्रमांक 0 म्हणजे नील त्याच्यावर 9,829 नावं निघाली। अशा प्रकारची नावं निघाली आणि ते पूर्ण घर क्रमांक 1 किंवा नील ह्याच्यावरती निघालेली नावं आहेत। ते फक्त इथं दाखवण्यासाठी हे सगळे बोगस मतदार आहेत। म्हणजे 75,000 मध्ये एवढे निघतात तर बाकी किती, याला ऍड्रेसच नाही। पुणे शहरात किती संख्या आहे? पुणे शहरात म्हणजे माझ्याच हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 73,200 नाव आहेत। तर पुण्यामध्ये एकूण टोटलचे नका आकडा जर करायला गेला तर 4 लाखाच्या आसपास बोगस मतदार या ठिकाणी आतमध्ये आणलेले आहेत आणि कुठेतरी महानगर म्हणजे विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 45 लाख नवीन बोगस मतदार हा पाईपलाईनमध्ये होता। त्यापैकी 14 आतमध्ये आला, अजून 31 आणण्याचा प्रयत्न होता, पण मधल्या काळामध्ये मान्य पवारसाहेब असतील, मान्य राजसाहेब ठाकरे असतील, मान्य उद्धव साहेब असतील, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने निवडणूक आयोगाशी चर्चा करतात। त्याच्यामुळे पुढचा मतदार आतमध्ये टाकण्याचं थांबलंय। पण मला असं वाटतं की आम्ही 1 तारखेला ज्यावेळेस रस्त्यावर उतरू त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला आमचा हा शेवटचा इशारा असेल। आता राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव होणार आहे, त्याची तुम्ही रंगीत तालीम करताय की मग त्याचं खापर कशावरती फोडायचं तर मग राज्य निवडणूक आयोगावर? ठीक आहे, मान्य देवेंद्र फडणवीसांचा जो काय इतिहास आहे तो काळ्याशाही म्हणजे काळ्या पानावर आणि काळ्या पुस्तकातच नोंदवला जाईल इतकं नका भयानक काम आहे। त्या ठिकाणी चुकीच्या नका सगळ्या यंत्रणांचा वापर करून जे मुख्यमंत्री झालेत ते अशाच प्रकारे या ठिकाणी नका जे काही याचिका करतात किंवा जे आवाज उठवतात त्यांना नावं ठेवतात। पण मान्य देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल, खरंच जर त्यांनी जर कर्तृत्व करून दाखवलं असेल तर या ठिकाणी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात, कागदावर मतदान नका म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, मग नका महाराष्ट्राची जनता जो काही योग्य तो निर्णय घेईल, कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, कोणाचा पराभव होईल आणि कोणाचा विजय होईल हे येणाऱ्या काळात नक्की। निवडणुका कशावर झाल्या पाहिजे, ईव्हीएम की बॅलेट पेपर? 100% बॅलेट पेपरवरती या निवडणुका झाल्या पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आहे। ह्या हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते आहे। आणि तुम्ही आत्ता म्हणलात तो विकास वगैरे जो आहे तो पुणे शहराचा विकास काय आहे, आपण जर सोडा ह्या पलीकडच्या नदीला जरी गेलात तर तुम्हाला विकास काय असेल ते कळेल। कारण प्रत्येक वेळेस कोणतंही टेंडर असलं की 6 महिने थांबवायचं आणि डबल पैशाने ते पुन्हा प्रेझेंट करायचं, अशा पद्धतीने हा विकास होत नाही। जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्यांचे DPR तुम्ही पहा, ते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असेल यांच्या माध्यमातून त्यावेळेचे DPR झालेले आहेत। आता केवळ हे नारळ फोडायचं काम करताय। तुमच्यावरती टीका केली जाते, तुमच्या पक्ष नेतृत्वावरती तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही, त्याचं खापर तुम्ही आता राज्य निवडणूक आयोगाच्या यादी असतील किंवा मग मतदार यादी असतील त्यांच्यावरती फोडताय। दडपशाही, बोगसशाही आणि हुकुमशाही आणि भ्रष्टाचारशाही ह्या नीत्या अवलंबून गल्ली ते दिल्ली यांचं सरकार आलंय आणि बोगस मार्गाने निवडून यायचं, बोगस मतदार नोंदवून घ्यायचं आणि अशा माध्यमातून निवडून आलेलं सरकार आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर खापर फोडणार, दुसऱ्याच्या पक्षातले नेते पळवायचे, आमिषे दाखवायची, त्यांच्यावर दडपशाही निर्माण करायची, तुरुंगात टाकू म्हणायचं आणि आमचा पक्ष आम्हाला सांभाळता आला नाही असं म्हणायचं। तुमच्या पक्षात निवडून येणारे खंदे कार्यकर्ते किती आहेत? सगळ्या या उपाय आहेत, या सगळ्या पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणून हे सरकार स्थापन झाले। आधी यातनं बाहेर पडा आणि मग स्वतःची हिमतीनं निवडून येऊन दाखवा। खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडून यायचं असेल पुन्हा एकदा निवडणुकीत महानगरपालिकांच्या, तर याद्या परत ह्या नवीन प्रकारे तयार करा। एका घरामध्ये 100 लोक मतदार नोंदवली गेली आहेत। आता बाबू वाचकरने सांगितलं घर क्रमांक 0, शेकडो लोक त्याच्यावर। ही जी दडपशाही चालली आहे, ही बोगसशाही चालली आहे, ही थांबवा आणि मग लोकांना इतर नेत्यांच्या पक्षांना नावं द्यावा। राज ठाकरे असं म्हणालेत की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। प्रत्येक शहरामध्ये सुद्धा शहराध्यक्षांचं असेल किंवा प्रत्येक पक्षाचं हेच मत आहे?
नाही, माननीय राजसाहेबांनी एकदा आदेश दिल्याच्या नंतर प्रत्येकाचं मत वेगळं असतं, त्यात काय वावगं ठरत नाही. पण ज्या पद्धतीने मतदार यादी आहेत, प्रत्येक मतदार याद्यांमध्ये बाहेरचे जे मतदार आणून टाकलेले आहेत, जे कोणालाच माहीत नाहीत, अशी लोक येतात की जे प्रभागात राहिला नाही, मतदारसंघात राहिला नाही, अशी लोक येऊन मतदान करून जातात, की ज्यांचे पत्ते सापडत नाही, त्यांचे मोबाईल नंबर असतात, अशा लोकांनी येऊन मतदान करून जातात. दुबार प्रचंड नावं आहेत. म्हणजे आत्ताच प्रशांत दादांनी सांगितलं जवळपास 70,000 नावं दुबार हडपसर मतदारसंघामध्ये. ही लोक कोण आहेत, जे 2-2, 3-3, 4-4 वेळा मतदान करतात? असे फेक मतदारांना शोधून आम्ही खरं तर नावं निवडणूक आयोगाला देतच आहोत. पण मला वाटतं की निवडणूक आयोग आता त्याच्या पलीकडे गेलेले. येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा आम्ही सर्वच पक्ष मिळून म्हणलं तर असे फेक जे मतदार येतील त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. किती कार्यकर्ते मुंबईला जातील सगळ्या पक्षांचे मिळून? पुढे तो साधा एक 7 ते 8 हजारच्या नका संख्येने जातीलच, पण राज्यातून खूप मोठा आकडा असेल. याच्यामध्ये कुठेतरी राज्य निवडणूक आयोगाला हा शेवटचा इशारा असेल, तुम्ही जर दुरुस्ती केली नाही तर मात्र सर्व विरोधी पक्ष उद्या लाठ्या काठ्यांवर जर आले त्या ठिकाणी दुसरा म्हणजे त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही, ही समजून घेण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्याची जबाबदारी ही माननीय देवेंद्र फडणवीस आणि ह्या भाजपच्या महायुतीच्या सरकारची राहील. आपण पाहतोय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि या मोर्चाची दखल राज्य निवडणूक आयोगाला घ्यावी लागेल आणि मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे तो दुरुस्त करावा लागेल अशी प्रतिक्रिया सगळ्या शहराध्यक्षांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.